सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे। येत्या 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे। तर सध्या जे सगळेच पक्षाचे जे नेते आहे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून प्रचार करत आहे पार्टीचा आणि आपापल्या पक्षाचे जाहीरनामे घोषित करत आहे। असाच एक जाहीरनामा महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते माननीय राहुल गांधी यांनी मुंबईमध्ये एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। त्यामध्ये जे आहे लाडकी बहिणींसाठी खूपच आनंदाची बातमी आहे। ती आनंदाची बातमी काय आहे नेमकी तुम्ही बघा। माननीय राहुल गांधी साहेब एका सभेला संबोधित करत असताना महाविकास आघाडीचा जो आहे जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे। तुम्ही आधी त्यांचा व्हिडिओ बघा। लक्ष्मी योजना 3000 रुपए हर महिला के बैंक अकाउंट में हर महीने इंडिया गठबंधन की सरकार डालने जा रही है। हर महीने बैंक अकाउंट में महाराष्ट्र की महिलाओं को 3000 रुपए सीधा खटाखट 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 नजर जाए। और जब महाराष्ट्र की महिलाएं महाराष्ट्र में बस में कहीं जाएंगी तो उन्हें बस टिकट खरीदने के लिए 1 रुपया नहीं देना पड़ेगा, फ्री में जाएंगी। जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं माननीय राहुल गांधी यांनी जे आहे महाविकास आघाडीचा जो आहे जाहीरनामा प्रसिद्ध केला। मुंबईच्या एका कार्यक्रमामध्ये प्रचार सभेमध्ये त्यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। ज्यामध्ये त्यांनी सांगितलं जी लाडकी बहीण योजना जी आहे सध्या चालू आहे महाराष्ट्र सरकारची त्या योजनेचं नाव बदलून महालक्ष्मी योजना करण्यात येणार आहे। आणि सध्या जे 1,500 रुपये महिलांच्या खात्यात येत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्याची रक्कम वाढून ते 3,000 रुपये करणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची घोषणा त्यांनी अशी केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जे सध्या महिलांसाठी जे बसचा जो प्रवास आहे तो 50% त्यामध्ये सवलत देण्यात येत आहे। तर ही सवलत जी डायरेक्ट 100% ते करणार आहे। म्हणजे महिलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बसचा जो प्रवास आहे तो मोफत करणार आहे। पण हे सगळे ज्या गोष्टी आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर या गोष्टी होणार आहे। सध्या तरी जे आहे ही घोषणा आहे, प्रचाराची घोषणा आहे, निवडणुकीची घोषणा आहे।